चिवडा म्हणलं की ह्या सर्वांचाच आवडतीचा पदार्थ, तो मुरमुऱ्याचा असो का पोह्याचा. खमंग कुरकुरीत चिवडा हा फक्त फराळासाठीच नाही, इतर वेळेसुद्धा दुपारी स्नॅक्ससाठी आवडीने खाऊ शकतो. आज मी तुम्हाला पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी दाखवणार आहे. मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले होते, ते व्यवस्थित चाळून घेतले. त्यानंतर हा मकईचा चिवडा जो आपण फ्राय करून नंतर चिवड्यामध्ये ॲड करणार आहोत. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळवं, 1 वाटी कढीपत्ता, अर्धी वाटी हिरवी मिरची, अर्ध्या वाटीपेक्षा जास्त खोबऱ्याचे बारीक कापलेले काप, हळद, लाल तिखट चवीनुसार, मीठ आणि थोडीशी पिठी साखर आणि हिंगही घेतले होते. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली आणि आपले थोडेसे पातळ पोहे, एकदाच सगळे पोहे मी भाजून नाही घेतले, कारण की ते व्यवस्थित आपल्याला मिक्स नाही करता येणार. पोहे भाजताना कढई कधी पण डायरेक्टली गॅसवर ठेवायची नाही. खाली असा तवा ठेवायचा आणि त्याच्यावर कढई ठेवायची, म्हणजे पोह्यांना डायरेक्ट हीट लागणार नाही आणि पोहे आकसणार नाहीत. बऱ्याचदा पातळ पोह्याचा चिवडा करताना पोहे खूप आकसून जातात. ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. नंतर मी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये मकईचा चिवडा तो ॲड केला आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलं. थोडा थोडा करून 2-3 बॅचेसमध्ये मी त्याला फ्राय करून घेतलं आणि हा फ्राय केलेला मकईचा चिवडा मी पोह्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ॲड केला. पोह्यामध्ये हळद टाकल्यामुळे पोह्याला ऑलरेडी खूप छान असा पिवळा कलर आलेला आहे. नंतर हळद टाकण्यापेक्षा आपण आधीच हळद टाकली तर सर्व ठिकाणी पोह्याला व्यवस्थित हळद लागलेली असते. त्यामुळे ही पण ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. सर्व फ्राय केलेला मकईचा चिवडा मी पोह्यावर ॲड केल्यानंतर त्याच सेम पॅनमध्ये तेलही तसेच ठेवले होते. त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे ॲड केले आणि त्या शेंगदाण्याला व्यवस्थित फ्राय करून घेतले. शेंगदाणे हे कच्चेच होते, ते आधी भाजलेले नव्हते, त्यामुळे ह्याला फ्राय करायला थोडा जास्त वेळ लागतो. शेंगदाणे थोडेसे फ्राय झाले की त्याच्यामध्ये अर्धा वाटीपेक्षा जास्त पातळ काप केलेला खोबरा ॲड केला आणि खोबरेसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेतले. खोबरे अर्धवट फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी मी डाळवा ॲड केली, त्याला आपण रोस्टेड चना डाळ म्हणतो, आणि तीही व्यवस्थित फ्राय करून घेतली. नंतर अर्धा वाटी मिरचीचे काप तेही ॲड केले. हे मिरचीचे काप मी मधून कट केलेले होते, कारण त्याच्यामुळे आपल्या चिवड्याला खूप चांगला एक स्पायसीनेस येईल. मिरचीचे काप त्याच्यासोबतच भरपूर सारा कढीपत्ता ॲड केला. कढीपत्त्याचा फ्लेवर चिवड्यामध्ये खूप छान लागतो, त्यामुळे कढीपत्ता ॲड करायला बिलकुलही कंजूसी करायची नाही. सर्व मिश्रण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकलं. हिरवी मिरची ही जास्त तिखट नव्हती, त्यामुळे मी थोडं लाल तिखट टाकलं. 3 छोटे चमचे मी चिवडा मसाला ॲड केला. कोणत्याही ब्रँडचा आपल्या आवडीनुसार आपण ॲड करू शकतो. आणि मी वाटीमध्ये थोडं हिंग, थोडीशी साखर आणि मीठ घेतले होते, तेही ॲड केले. हे सर्व मिश्रण खूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ऑलरेडी सर्व सामग्री चांगली फ्राय झालेली आहे, पण तिखट, हळद आणि मसाले हे सर्व मिश्रणाला कोट होतील ह्याची काळजी घ्यायची. नंतर हे सर्व मिश्रण मी आपल्या भाजलेल्या पोह्यावर आणि मकईच्या चिवड्यावर ॲड केलं आणि त्याला हळूवार हाताने थोडं मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी त्यावर एक पूर्ण लिंबाचा रस तोही ॲड केला. खूप छान टँगी असा फ्लेवर आपल्या चिवड्याला येतो, त्यामुळे लिंबाचा रस ॲड करायला विसरायचं नाही. थोडीशी पिठी साखर मी परत ॲड केली. सुरुवातीला मसाल्यामध्येही ॲड केली होती, कारण मसाल्यालाही तो फ्लेवर येण्यासाठी. त्याचबरोबर परत 2 चमचे चिवडा मसाला आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ तेही ॲड केलं होतं आणि परफेक्ट असा आपला चिवडा बनवून तयार होता. तुम्ही बघू शकता त्याचा क्रिस्पीनेस तर खूपच छान. असा सुंदर क्रिस्पी पातळ पोह्याचा चिवडा फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होता.